पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समितीची ओळख. संगमनेर पंचायत समितीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बहुतांशी ठिकाणी नवीन चेहरे विजयी झाले. जिल्ह्यामध्ये संगमनेर पंचायत समितीत सर्वाधिक 18 सदस्य आहेत. संगमनेर पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. संगमनेरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 12 आणि एक अपक्ष असे 13 सदस्य आहेत. यामध्ये 8 महिलांचा समावेश असून या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात यांचा निर्णय अंतिम मानला जातो. सभापती कोण होणार, पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार, ही चर्चा आता रंगू लागली. आंबी खालसा गणामधून काँग्रेसच्या प्रियांका गडगे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. असं झालं तर पठार भागाला बऱ्याच कालखंडानंतर संधी मिळेल. यापूर्वी कैलासवासी देवराम फटांगरे, जिजाई भारती यांना संधी मिळाली होती. जर पठार भागाला सभापतीपद दिलं गेलं तर उपसभापती पदासाठी राजापूर गणातील काँग्रेसचे शिवाजी रहाटल किंवा गुंजाळवाडी गणातील नवनाथ आरगडे यांना संधी मिळू शकते. जर सभापतीपद हे पठार भाग सोडून दिले गेले तर घुलेवाडी गणातील काँग्रेसच्या सुनंदा जोरवेकर किंवा धांदरफळ बुद्रुक गणामधील काँग्रेसच्या निशा कोकणे यांना संधी मिळू शकते. मग राजकीय समतोल राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींना उपसभापती पदासाठी पठार भागाचा विचार करावा लागेल. पिंपळगाव देपा गणामधून किरण मिंडे यांना ही संधी मिळू शकते. मात्र सभापतीपद पुन्हा धांदरफळ गणाला गेले तर पुन्हा धांदरफळवरच पक्षश्रेष्ठींची कृपादृष्टी का, असा सवाल उपस्थित होण्याची शक्यता आहे. आणि या शक्यतेमुळेच पठार भागाचा सभापतीपदासाठी प्राधान्याने विचार होईल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.